या ठिकाणी दादांचा सत्कार करण्याची विनंती. ठेवाजी तुकाराम इंगळे, रामकिशनराव गोपीनाथ इंगळे, रामभाऊ भाऊराव भदारे, भाऊसाहेब भावजी इंगळे, किशनरावजी अमृता आरवड, कारभारी रंगनाथराव इंगळे, रामभाऊ भीमराव पवार, कल्याण नारायणराव इंगळे, सुभाष श्यामराव विराम, दशरथ रामभाऊ इंगळे या सर्व ज्येष्ठांना विनंती करतो की त्यांनी मराठा संघर्षाचा मनोदारा तरंगे पाटलांच्या या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मराठा तरंगे पाटील तुम्ही आगा बरं. अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मराठा समाजाचे उज्ज्वल भविष्य तुमच्या आमच्या सर्वांचं उज्ज्वल भविष्य असणारे आपल्या मराठा संघर्षाचा मराठा तरंगे पाटील यांचा निवड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत, त्यांचा सत्कार चालू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दादांच्या सोबत आलेले दादांच्या सोबत या ठिकाणी आलेले स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख भाऊचं सुद्धा या ठिकाणी दादांच्या सोबत आगमन झालेलं आहे. मी व त्याचबरोबर आपल्या सर्वांची लाडकी बहीण ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचा दादांसोबत आलेल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर वेळेअभावी मी सर्वांची माफी मागून आपल्या सर्वांचा एक मराठा समाजाचं उज्ज्वल भविष्य तुमच्या आमच्या लेकराबाळांचं उज्ज्वल भविष्य असणार आहे. आपल्या सर्वांची ताकद त्यांनी आपल्या मराठा समाजाला एक दिशाही दाखवली असे मराठा तरंगे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्व भावी भक्तांना आणि सगळ्या मराठा समाज बांधवांना या ठिकाणी संबोधित करावं. मराठा तरंगे पाटील तुम्ही आगे बढा. खाली बसा आता प्लीज. हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवराय आज आपल्या मिरवट गावात अखंड हरिनाम सप्ताह त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. महंत उपेकरजी बाबा
यांचं कीर्तन आज आपल्या इथं पार पडलं. मला वेळेवरती यायचं होतं, परंतु मोरेच्या संस्थांवरती सुद्धा गंगा भारती महाराजांची पुण्यतिथी होती, तिकडे गेलो. आणि इकडे येता येता आपले प्रत्येक बांधव रस्त्यावरती उभा होते. येता येता वेळ होत गेला, म्हणून तुमची सगळ्यात अगोदर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला. आणि कधी काळी माझ्याकडून एखाद्या वेळेस सप्ताहासाठी किंवा कुठल्या लग्न समारंभासाठी येणं झालं नाही तर माझा मायबाप समाज नाराज होत जाऊ नका. कारण मी आपल्या समाजाच्या लेकरासाठी रात्रंदिवस लढत राहणार आहे. रात्रंदिवस मी त्यांच्या कल्याणासाठी झटत राहणार आहे. परंतु सतत उपोषण केल्यामुळे माझ्या पोटात आग होती, अंग थरथर कापतं. त्यामुळे एखाद्या वेळेस माझ्याकडून लग्नासाठी सप्ताहासाठी येणं होत नाही. फक्त नाराज होत जाऊ नका, पण आधी त्या ठिकाणून राज्यातल्या समाजाचं लेकराचं कल्याण केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. कधी कधी असं होतं की सप्ताहाच्या ठिकाणी आणि लग्नाच्या ठिकाणी जाणंच होत नाही. 200 पासून ते मला 1400 पर्यंत पत्रिका राहते. लग्नाला जायचं कसं हा सुद्धा लय मोठा प्रश्न आहे. परंतु समाजाने एक गोष्ट काय मनात ठेवायचं, जिथं असेल त्या ठिकाणावर तुमच्या लेकराच्या कल्याणासाठी लढतोय ना, बस समाधानी राहायचा. नुसता एखाद्या वेळेस एखाद्याच्या लग्नाला नाही आलं गेलं की रुसून बसते, कुठं नाही गेलं तरी रुसतात. एक माणूस आहे आणि एका माणसाला राज्यभर होत नाही. त्यामुळं समजून मनानच घेत जा. आता तुमच्याच मिरवड गावात आलो नसतो तुम्हीच रुसून बसले असते. आता करायचं तरी काय, माणूस एक पळणार तरी किती. रुसत जाऊ नका, हे संदेश मी मिरवड गावासह राज्यातल्या सगळ्या समाजाला देतो की कधी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका. मी लढायला तुमच्यासाठी खंबीर आहे, बाकी कसले संकट आहे. आज आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी स्वर्गीय संतोष भैया यांचे बंधू धनंजय देशमुख भैया सुद्धा आले. महादेव भैया मुंडे यांचंही कुटुंब आज आपल्या या सप्ताहाला भेट देण्यासाठी आले. त्यांच्याही पाठीशी आपण सगळे उभा राहत जा. शेवटी आपणच सगळ्याचा बळ असतो आणि आपणच सगळ्याला धीर दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. या भूमिकेत आपण राहायचं. बाकीचं सगळं मी समजतो, तुम्ही बाकीचं टेन्शन घेऊ नका. दादा भादा कोणी असू द्या, सगळ्याचं काम करताना